आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. आज दुपारी 12 वाजेला तुमच्या खात्यात पैसे जमा होतील. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आजच त्यांनी घोषणा करून टाकली की आजच्या आज तुमच्या खात्यात आम्ही पैसा जमा करू. फक्त या 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे, पण सर्वात अगोदर या 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे. जर तुम्ही या 8 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर आज 100% तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि फक्त याच महिलांना पैसे दिले जाणार आहे. आता कोणत्या त्या महिला असणार आहे? याच महिलांना पैसे दिले जातील. 2100 + 2100 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. काही ठराविक महिला आहे, निवडक महिला आहेत, त्यांना 4200 रुपये दिले जातील. तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर आज पैसे मिळणार आणि ठराविक जर तुमचं सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. आता ही जी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली याला तुम्ही पाहू शकता की एकनाथ शिंदे सर आणि देवेंद्र फडणवीस आणि पवार साहेबांची महायुतीला प्रचंड मताने तुम्ही विजय केल्यामुळे साहेबांनी एक मोठी घोषणा सुद्धा करून टाकली. साहेबांनी इथं सांगितलंय, आमच्या बहिणींनी आम्हाला निवडून दिले म्हणून 3 दिवसातच 2,40,00,00,000 बहिणींना पैसे वाटप करणार. बघा, सर्वात मोठी घोषणा त्यांनी करून टाकली. आमच्या बहिणींनी आम्हाला प्रचंड मताने विजय केल्यामुळे सर्व बहिणींना आजच्या आज आम्ही त्यांच्या खात्यात पैसे जमा करून प्रचंड मताने आम्हाला विजय केलं आहे. आज आमचे सरकारही बसले आहे आणि आम्ही सर्व काही कॅल्क्युलेशन करून आत्ताच्या आत्ता या 8 जिल्ह्यात पैसे वाटप करणार पहिल्या टप्प्यामध्ये आणि या 3च दिवसात खात्यात पैसे जमा होणार. सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा करणार. कोणीही महिला यावर वंचित राहणार नाही. सर्वात मोठी अपडेट साहेबांनी दिली आहे. आता तुम्हाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री झाले. देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा सुद्धा करून टाकली. लाडक्या बहिणींमुळे बीजेपीला आत्तापर्यंत सर्व महायुतीला 223 जागा भेटले आणि बीजेपीला आत्तापर्यंत 133 जागांचं त्यांना प्रचंड मताने विजय सुद्धा मिळालेला आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे या योजनेचे पैसे आजच्या आज तुमच्या खात्यात जमा करण्याची घोषणा सुद्धा त्यांनी देऊन टाकली. ही आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज याला म्हणू शकता. आता देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आणि कसं ते तुमच्या खात्यात आजच्या आज पैसे जमा होणार आणि कोणकोणते ते जिल्हे आहेत ते सर्वात मोठी अपडेट बघू शकता. आज महिलांनी तयार राहा. दुपारी 12 वाजता तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा केली आहे. यांना प्रचंड मताने विजय केल्यामुळे आत्ताच्या आत्ता तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करणार आहे. पण कोणत्या त्या महिला आहे, कोणाला ते पैसे मिळणार आहे हे सुद्धा त्यांनी सांगून टाकलं. 8 जिल्ह्यातच सर्वात आधी पैसे का वाटप होणार आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप का होणार नाही यावर सुद्धा एक मोठा अपडेट आलेला आहे. जर तुम्ही लकी असाल तर या 8 जिल्ह्यांमध्ये जर राहत असाल तर तुम्हाला आजच्या 100% पैसे भेटून जातील आणि त्यापैकी 4200 रुपये सर्व महिलांना नाही मिळणार. सर्व महिलांना तर 2100 रुपये कंपल्सरी मिळणार आहे. आता ज्या काही निवडक महिलांना 4200 रुपये मिळणार आहे. 2100 रुपये सर्व महिलांना भेटणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटला डायरेक्ट जमा होणार आहे डीबीटीच्या माध्यमातून. यावर तुम्हाला काही करायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचे. बस तुम्हाला जर तुमचं कागदपत्र व्यवस्थित असेल आणि योजनेचे ऑलरेडी पैसे भेटत असतील तर तुम्हाला काही करायची गरज नाही. पण ज्या महिलांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल त्यांनी त्यांचं कागदपत्र आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल तर तो फॉर्म सुद्धा तुम्ही चेक करा. तुमची काही त्रुटी असेल ते दुरुस्ती करा. साहेबांनी मोठी घोषणा देऊन टाकली. कोणी या योजनेपासून वंचित राहणार नाही. 2,40,00,000 महिलांना प्रत्येकाला त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे आणि उर्वरित जे मागचे जे पैसे असणार आहे ते सुद्धा तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. प्रचंड विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून टाकली. कोणी महिला वंचित राहणार नाही, सर्वांना पैसे वाटप आम्ही करणार आहोत. पण जर तुम्ही या 8 जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर आजच्या आज पैसे भेटतील, नाही तर 3 दिवसामध्ये सर्वांनाच पैसे मिळणार आहे. आता कोणते ते जिल्हे असणार आहे, कोणाला ते पैसे मिळणार आहे, आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. ठीक आहे, आता कोणते ते 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार. सर्व जिल्ह्यात तर पैसे वाटप होणारच. सर्व जिल्ह्यांमध्ये ते पैसे वाटप होणार, पण ऑलरेडी 8 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप केले जाणार आहे.
आत्ताची न्यूज आहे. आता जे बघू शकता लाईव्ह न्यूज चालू आहे. आत्ताच त्यांनी घोषणा करून टाकली की तुम्हाला 8 जिल्ह्यांमध्ये जर राहत असाल तर आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे मिळणार आहे. आता टाईम न वाया घालवता तुम्हाला दाखवून देतो की कोणते ते 8 जिल्हे असणार आहेत, ज्यामध्ये जर तुम्ही राहत असणार 100% तुम्हाला पैसे भेटून जातील. पण ते जिल्हे बघण्या अगोदर आतापर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल, इथं बघू शकता लाईकचा बटन आहे. या बटनला लाईक करू शकता आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला नॉलेज भेटतंय. सर्वात अगोदर आपण ही बातमी घेऊन आलो आहे. आत्ताची लाईव्ह न्यूज आहे. लगेच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ बनवला आणि आत्ताच्या आत्ता याला अपलोडसुद्धा करणार आहे. तर बघू शकता तुम्ही की आता कोणते ते जिल्हे आहेत त्यामध्ये वाटप होणार आहे. सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवून देतो कोणकोणते ते जिल्हे असणार आहे. तर सर्वात प्रथम 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आज. आज कोणकोणते जिल्ह्यात पैसे वाटप होणार यावर आपलं एक अपडेट बघू शकता. तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुमच्यासाठी खुशखबरीची बातमी. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार. सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणारे 8 जिल्ह्यांमध्ये, पण सर्वात प्रथम जे वाटप होणार आहे ती यवतमाळमधून सुरुवात होणार आहे. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला 12 वाजेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे. ठीक आहे. आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे भेटून जातील. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत नसाल तर तुम्ही कमेंटमध्ये नाही सुद्धा सांगू शकता. आणि जर दुसरं बघू शकता, दुसरा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे सातारा. सातारा जिल्ह्यात जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तर तुम्हाला पण आज पैसे वाटप करण्यात येणार आहे. ही पण सर्वात मोठी बातमी. आणि अमरावतीला जरी तुम्ही राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला आजच्या आज पैसे जमा होणार आहे. 8 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता, सर आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला आतापर्यंत पैसे मिळाले आहे. तुम्हाला पैसे मिळाले तुम्ही कमेंट करू शकता. बाकी लोकांनाही माहीत पडेल, बाकी महिलांना पण माहीत पडेल की पैसे वाटप सुरू झालं आहे. त्यांना आतापर्यंत खूप दिवसापासून वाट पाहत आहे. तुम्ही कमेंट करत जा. कमेंटमध्ये सुद्धा माहीत पडेल की आम्हाला पैसे भेटले. आता सर्व महिलांना तर मिळणार आहे, पण काहींना आज मिळणार आहे, काहींना उद्या, तर काहींना परवा मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये करा, सर मला पैसे भेटले, नाही भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता, ज्यावर आपल्याला एक सरावसुद्धा भेटून जाईल. आता पुढे बघूया पुढचे जे जिल्हे असणार आहे ते कोणकोणते जिल्हे असणार आहे. इथं बघू शकता तुम्ही. आता नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पण आज पैसे वाटप होणार आहे. आणि 5वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे पुणे. पुणेला जरी तुम्ही राहत असणार तरी सुद्धा तुम्हाला पैसे मिळणार आहे. आणि पुण्यामध्ये सर्वात आधी पुण्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे. कारण या जिल्ह्यात भरपूर अशा महिला आहेत त्यांना आतापर्यंत ₹1 सुद्धा मिळाला नाही. आणि भरपूर आपण कमेंट बघितले की सर आम्ही पुण्यात राहतो आणि आम्हाला अजूनपर्यंत ₹1 भेटला नाही. म्हणजे यावरनं आपल्याला एक सर्वे करून जातो की भरपूर अशा महिला आहेत ज्यांना पुण्यामध्ये राहून पैसे मिळाले नाही. म्हणून पुण्याला सुद्धा 8 जिल्ह्यांमध्ये यांनी ठराव केले असल्यामुळे पुण्याला सुद्धा आज पैसे दिले जाणार आहे. पुणे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आज 100% पैसे भेटून जातील. आणि 6वा जिल्हा जो राहणार आहे तो म्हणजे नंदुरबार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा भरपूर महिला अजून पैशांपासून वंचित आहे. त्यांना जोपर्यंत पैसे मिळाले नाही. आता 2100 + 2100 ₹4200 तुम्हाला मिळणार आहे. आणि 8 जिल्ह्यांपैकी जे पण राहणार आहे सर्वांना ₹4200 मिळणारच आहे. फक्त काही ठराविक महिला आहेत त्यांनाच फक्त ₹2100 दिले जाणार आहे. आता कोणकोणते ते महिला आहेत, कोणाला पैसे मिळणार आहेत ते सर्व आपण प्रथम बघूया. ठीक आहे. आणि यामध्ये 7वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे बीड. आणि शेवटचा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे कोल्हापूर. आता या 8 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज पैसे भेटून जातील. पण काही ठराविक महिलांनाच पैसे मिळणार आहे. आता कोणाला, आता कोणत्या त्या महिला असणार आहे, काय त्यांना करावं लागेल. ठीक आहे. इथं बघू शकता यावर पण एक माहिती आली आहे. ही सर्वात प्रथम माहिती बघू शकता. फक्त याच निवडक महिलांना पैसे देण्यात भेटणार आहे. बघा, याच निवडक महिलांना पैसे मिळणार आहे. आता कोणत्या त्या महिला असणार आहे, कोणाला ते पैसे भेटणार आहे, यावर त्यांनी कसं ठराव केला की 8 जिल्ह्यांमध्ये याच महिलांना पैसे मिळणार, या महिलांना पैसे मिळणार, सोपं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आतापर्यंत ₹7,500 भेटले असतील, 7,500 भेटले असतील आणि काहींना अजून ₹1 सुद्धा भेटला नसेल. असं 2 आपल्याकडे कॅटेगरी येतं. आणि तिसरी कॅटेगरी म्हणजे काही महिलांचे फॉर्म भरले आहे पण त्यांचे फॉर्म अजूनसुद्धा मंजूर झालेले नाही, त्यांचे फॉर्म अजूनसुद्धा अप्रूव्हल झालेले नाही. असं जे महिला असेल त्यांना पैसे मिळणार नाही. ज्या महिलांना ₹7,500 भेटले, ज्या महिलांना ₹1 सुद्धा नाही भेटले त्यांना पैसे मिळणार आहे. पण
यामध्ये ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले नाहीत, त्यांना अजून ₹1 पण आलेला नाही, त्यांना पैसे मिळणार नाही. सर्वात आधी साहेबांनी काय सांगितलं, तुमचा फॉर्म तुम्ही अप्रूव्ह करा, तुमचे कागदपत्र व्यवस्थित लावा, तुमच्या खात्यात सुद्धा आम्ही पैसे टाकणार. हे सर्वात मोठी अपडेट होती. आणि जर तुम्हाला किती पैसे भेटले, ₹7,500 भेटले का ₹1 सुद्धा नाही भेटला, ते सुद्धा कमेंट करू शकता. आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे का नाही, ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता की सर आमचा फॉर्म अप्रूव्ह आहे, आमचा फॉर्म अप्रूव्ह नाही. ठीक आहे. आणि यावर एक मोठी घोषणा, जर तुम्ही यापुढे बघू शकता तुम्हाला 2100 प्लस 2100 ₹4,200 तुमच्या खात्यात जमा होणार आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमचा फॉर्म जर भरला असेल आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला ₹4,200 मिळणार आहे. आणि जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह नसेल तर तुम्हाला ₹1 सुद्धा मिळणार नाही. ही सर्वात मोठी अपडेट होती. ठीक आहे. आता पुढे बघूया. ठीक आहे. फक्त या 8 बँकांनाच, ठीक आहे, आता तुम्हाला भरपूर दिवसापासून माहीत पडत असेल की या 8 बँकांनाच त्यांनी संधी दिली आहे. या 8 बँकांमध्ये तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. हे वरून ऑर्डर आला आहे. यावर काय जे अपडेट आलं आहे ते अपडेटच तुम्हाला सांगतोय की 8च बँकांना त्यांनी ठराव दिल्यामुळे जर या 8 बँकांपैकी तुमचं अकाउंट असेल तरच तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाहीतर पैसे मिळणार नाही. हे पण लक्षात घ्यायचं. तुम्ही या 8 जिल्ह्यात जरी राहत असाल तर तरीसुद्धा तुम्हाला पैसे मिळणार नाही. जर तुमचं बँक अकाउंट या 8 जिल्ह्यांपैकी नसणार तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तर 8 जिल्हे कोणकोणते असणार आहे त्यावर तुम्हाला आधीच सांगितलं. SBI आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया, CBI याला बोलतो आपण, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, BOM बोलतो आपण त्याला. त्यानंतर जे चौथं बँक असणार आहे ते म्हणजे ॲक्सिस बँक, ठीक आहे, ॲक्सिस बँक आहे. त्यानंतर युनियन बँकसुद्धा आहे. त्यानंतर त्यांनी इंडिया पोस्ट बँक आहे. यापैकी असं 8 बँकांना त्यांनी ठराव केला आहे. या 8 बँकांपैकी तुमचं अकाउंट असेल तर आजच्या आज तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील. आणि हा व्हिडिओ बघत असताना जरी तुमचे पैसे जमा झाले, तुम्ही कमेंट करू शकता सर आम्हाला पैसे जमा झाले, म्हणजे आपल्याला मोटिवेशनसुद्धा मिळतं आणि खूप साऱ्या महिलांना माहीत पडतं की सर पैसे वाटप सुरू झाले आणि आम्हाला पैसे भेटले. आणि उर्वरित जे जिल्हे राहिले त्यांनासुद्धा 2-3 दिवसात पैसे पूर्ण वाटप होणार आहे. कोणालाच या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्वांना ₹2100 तर कंपल्सरी मिळणार आहे, पण काही निवडक महिलांना ₹4,200 सुद्धा देण्यात येणार आहे. माहिती आवडली असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाका या बटनला आणि सबस्क्राईब देखील करून टाका या बटनला. आणि नवनवीन माहिती बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील ऑलला सिलेक्ट करून घ्या. भेटूया पुढच्या माहितीमध्ये.